कुठे ताई? मी चालली म्हटलं आता. झाले सगळे कामं. सगळे झाले काय? भांडे कपडे गिपडे सगळे करून घेतले काय? हा सगळेच झाले. आता काहीच नाही राहिलं. फक्त माहिती आहे काय, मशीन मध्ये कपडे लावले आहे. तेवढे बाबा तुम्ही फक्त काढून टाकून दे जा आता वाळाले. मला कधी लय उशीर होते मग. का तुला त्या दिवशी तर सांगितलं मोहिनीनं का आल्याबरोबर कपडे लावून देत जाय आणि मग जायच्या वेळेस टाकून देत जाय म्हणून. ताई मला लक्षच नाही राहिलं आज म्हणून. आजचे दिवस टाकून द्या ना तुम्ही. उद्या मग मी लागन तर स्वतः टाकून देईन. मला उशीर होऊन राहिला आज. काऊन कुठं झालं का तुला एवढं अर्जंट? मला कॉलेजमध्ये जावं लागते ना म्हणून. बरं बाई ठीक आहे, आता टाकून दे म्हणतो तर. हा ठीक आहे मग येतो ताई मग मी. हो हो ये. आणि ताई मी काय म्हणतो, मला 2,000 रुपये देता का तुम्ही? 2,000 रुपये? आता कायले पाहिजे होते 2,000 रुपये? त्या दिवशी दिले ना तुला 1,000 रुपये का काही? महिना भरू दे आणि मग लागून तर पुरे घेऊन घे, असे तुटत तुटत घेतल्यापेक्षा. नाही ना ताई, अर्जंट काम आहे ना मला आता म्हणून. हो नाही तर मी कायले घेत होती. मग तुले पैसे तिले मागा लागन मोहिनीले. मी जाऊ नये काय तिले मागा लागन, कारण का तेच पाहिजे हिशोब तुझ्यावाला. ते इकडे आहे तिचं सगळं, मग इकडे काहीच नाही बा. असं तुमच्या इकडे काहीच नाही काय? ठीक आहे मग त्याला पाहा लागेल मग म्हणून. देता काय म्हणून. तसे आहे की नाही ताई, तुम्ही कधी सगळ्यात चांगले आहे पण घरात. खरंच माना लागेल, तुमचा स्वभाव चांगला आहे आणि तुम्ही खरंच खूप मस्त आहे. पण नाही हो जाऊ मस्त आहे. हा फक्त इतकं आहे का ते जराशी बोलते, बाकी काही नाही. नाही तर मस्त आहे ती स्वभावानं. तुमच्या एवढी नाही बापण. खरंच जेवढ्या तुम्ही चांगले आहे ना तेवढी तुमची जाऊही नाही घरात ना कोणीच नाही आहे. बरं येतो ताई मग मी काय. हा हो ये मग. पण काही पैसे दिले असते तर बरं झालं असतं. मला आता कॉलेजमध्ये चालले तर कामात पडले असते. बिचारे निकी माहिती नाही आहे ना व्यवहार, तुला सांगतो ना मी. म्हणजे घरातल्या व्यवहाराची गोष्ट नाही करत मी. जे तुझ्यावाला आहे ना ते तिच्या इकडेच आहे म्हणून मग मी कसे देऊ शकतो सांगतो. तर ताई तुम्ही मला उसने म्हणून द्या ना. म्हणजे असं कामाचे म्हणून नका देऊ, उसने म्हणूनच द्या लागन तर. मी 2 दिवसात वापस करून देतो तुम्हाला. बिचारे वापस करायचा विषय नाही आहे. 2,000ची काय मोठी गोष्ट आहे. मलाच बोला ना पण घरातले काऊन दिले म्हणून ते म्हणून म्हणतो मी. तिले मागून घेणं तू मोहिनीले देते ते पैसे. तू मागतो खरी देते ते, मी म्हणतो लागन तर तिले. ठीक आहे मग राहू द्या मग राहू द्या. उद्या पाहिजे मग. पैशाची गरज आहे वाटते निकीले. काय झालं वहिनी? काही नाही बापूजी, इले निकीले पैसे पाहिजे होते 2,000 रुपये. तर मी म्हटलं बा माझ्या हाती नाही आहे हे. तिचं जे हे घेतलाय ते मोहिनीनं घेतलाय, मग मी कशी देऊ म्हटलं. तर ते म्हणते उसनेच द्या म्हणते. 2 दिवसानं वापस करून देतो म्हणते, अशी म्हणून राहिली ती. बरं मी देऊन देतो. देऊ काय? पहा बा देत सांगत, पण वापस तुम्हीच घे जा मग. मी काही म्हणत नाही तुम्हाला द्या म्हणून. ठीक आहे ना वहिनी, मी पाहून घेतो व्यवहार. निकी थांब मी देतो आणून तुले. नाही तुम्ही राहू द्या ना. तुम्ही कशाला देता? काय होते आता, एका घरातलंच आहे ना आम्ही. मग वहिनीने दिले काय मला दिले काय, कोणा दिले सारखेच आहे. अर्जंट असेल तर घेऊन घे, कामात पडून जाते. काम करून घे तुया, मग देऊन देतो वापस त्याले. ठीक आहे ताई ठीक आहे, देऊन द्या मग. बरं देतो थांब. मी बाहेर थांबतो, मला आणून द्या मग तुम्ही. हा हो आणतो. बिचारीला गरज होती पैशाची, पण आता काय करावं आपण. आहे माझ्याजवळ, पण ते मोहिनी मलाच म्हणा कायले दिले तुम्ही ताई म्हणून देऊ नाही शकली मी. ते तरी बरं झालं बापूजीने मदत केली तिची. चल मी आता कपडे टाकून देतो मशीनवरचे काढून. गेले निकी पैसे? 2-3 दिवसानं वापस करा मी तुम्हाला पैसे. मग मागितले का तुला वापस? म्हटलं काय का मला वापस द्यायचं म्हणून? वहिनीच्या समोर ठीक आहे, काही बोललो नाही. पण मी म्हटलं का तुला का मला पैसे वापस पाहिजे म्हणून? नाही पण माझ्या दिलं काम आहे ना. मी उसने घेऊन राहिली ना तुमच्या जवळून. पण मी उसने म्हणून नाही देऊन राहिलो ना तुला, तसंच देऊन राहिलो ना. आणि याच्यानंतर कोणती मदत जरी लागली ना तर पहिले मला आयात करायचं. माझा नंबर आहे ना तुझ्याजवळ? नंबर आहे, पण बार कोणाला त्रास देणं चांगलं वाटते काय? कोणी होय का मी निकी? हा कोणी होय? काही सोडत नाही आहे का आपली? बरं चला लोक पाहिजे, जाऊ द्या मला आता. पैसे बरोबर ठेवतो, दाखवू नको कोणाले. कुठून आणले काय आणले अजून विचारपूस कर, लपून ठेवते. अरे सुमित, हो. अरे काय वेळी हे हा कामवाल्या पोरी सोबत कायले पैसे देऊन राहिला तिला कामवालीले? हा घरात नाही देता येत काय? घरातले बाया नाही का तुझ्या घरात, तू पैसे देऊन राहिला? मामी मी काय पैसे दिले तिले? नाही पैसे नाही दिले मला. खोटं नका बोलू दोघे जण. मी डोळ्यानं पाहिलं म्हटलं स्वतःच्या. हा चांगला आला होता या पैशाची गड्डी दिली तुला एवढी मोठी. मामी मी काय देऊ पैसे दिले? तिचे पैसे पडले होते खाली, ते उचलले आणि तिले दिले. असं तिचे पैसे पडले होते एवढी गड्डी? हा कायसाठी मी तिला पैसे दिले सांग लवकर, नाही तर आता तुझ्या माईला जाऊन सांगतो मी. मामी आईले नका सांगू काहीच. आईले कोणतीच गोष्ट नका सांगू. मी तिले उसने दिले पैसे. उसने दिले त्या कामवालीले? तुला काय गरज चालली तिला पैसे द्यायची? हा त्या कोण पैसे दिले म्हटलं? तुला काय गरज होती पैसे द्यायची? घरात लोक नाही होते काय? आणि एवढे मोठे पैसे दिले उसने, हिले काय पाहिजे एवढे पैसे? मी 2,000 रुपयेच घेतले याच्याजवळून उसने, जास्त नाही घेतले. तू नको बोलू काय, तुला बोलायला लावलं काय? हा आमच्या घरातल्या मॅटर मध्ये तू नाही बोलायचं. मामी तिले 2,000 रुपयाची गरज होती, कॉलेजमध्ये भरायला पाहिजे म्हणे. तर वहिनी जवळ नव्हते, तर वहिनी म्हणे देऊन द्या म्हणे तुमच्या जवळचे, म्हणून मी तिले दिले. तर बापू 2,000 रुपये नव्हते ना ते? मला समजत नाही का 2,000 खायले म्हणते म्हणून? हा एवढी का बाहेर दिसतो का तुला? 2,000 रुपये नव्हते ते, जास्त होते म्हटलं. 2,000 होते मामी, चिल्लर नोटा होते त्याच्यात. जाय ना तू. हा जातो मी. अरे यार हातातून मौका चालला गेला हिच्यासोबत बोलायचा. इथं काय करून राहिला आता? जाणं घरात जाणं. कोणाच गेला नाही का ऑफिसले?
हा काम तर लय मोठं आहे म्हणतो तुझ्या मागं. आणि चालला नाही ऑफिसले? जातो ना मामी, चाललोच होतो आता. पण ते वैशाली वहिनी नाही काय, त्या होत्या बोलून राहिल्या, मी तिकडे गेलो कोणी मागं. तर ह्या पूर्ण पैसे मागितले होते त्याइले. त्या म्हणे माझ्याजवळ आहे नाही म्हणे. तर मग तुमच्याजवळचे देऊन द्या म्हणे. म्हणून मी तिला पैसे दिले. आता चाललो मी. मामी आईला सांगता ना काय याच्यातलं काही. काऊन काऊन नाही सांगू तू आईले? हा काही आहे का तुझ्या मनात काढा बरं? आणि तुझी बायको बायको रे, काय झालं बायकोचं? हा मोठं बापा लग्न केलं, हा लव्ह मॅरेज करतो आणि हे करतो आणि ते करतो. कुठे गेली तुझी बायको आता? बायको असून दुसऱ्या बायकोच्या मागं लागतं काय? ते कामवाल्या पोरीच्या? हा निदान चांगलं तर पाय आपल्या बरोबरीचं. मामी मी मागं काय लागली तिच्या? मी फक्त पैसेच दिले तिले. मागं लागलं म्हणते काय पैसे दिले म्हणजे? बाबू हे केस बाय उन्ही तसेच पांढऱ्याने केले उभं राहून. हा हे म्हटलं लय म्हटलं याच्यावर हे झाले म्हटलं, रट्टे कट्टे पडले. हा असेच नाही झाले आहे हे. सारं माहिती आहे मला, सारं समजते म्हटलं. म्हणजे मामी काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला काही नाही त्या पोरीसोबत. मी कधी म्हटलं काही आहे म्हणून? तू तर तोंडानच म्हणून राहिला ते स्वतःच्या. जाऊ द्या मामी आता, ते जाऊ द्या, तो विषयच जाऊ द्या आता. ह्या सुमी जेवढा दिसते तेवढा साधा नाही आहे म्हटलं. लय चालू आहे या. आपण त्याला यालाच म्हणतो राजेशले, पण नाही ह्याच जरा जास्त आहे. सरला बैले नाही नाही नाही, सरला बैले सांगत नाही मी. मग मला फायदा कसा होईल? नाही नाही, सरला बैले जर सांगन तर भेटरच काय मला. आता सांगतच नाही, ही गोष्ट लपून ठेवतो सिक्रेट म्हणून. पण याले मग काही मागायचं असलं तर आपण मागू शकतो. त्या कामवाल्या पोरीले पैसे देऊ शकते ह्या, आणि आपल्याला नाही देऊ शकत. काऊन नाही देऊ शकत? मागतो ना त्याला मी. निकी निकी निकी. अरे तुम्ही इकडे आले काय? हा हा, मी काय म्हणत होतो निकी, मी सोडून देऊ का तुला घरी? नाही नाही नाही, सोडून काय देता? मी दुसऱ्या घरी जातो ना आता कामावर. मी सोडून देतो ना. आता पायी पायी किती जाशील? पाय नाही दुखत काय तुझे चालू चालू? नाही सवय आहे मला पाय काही दुखायची. काही एवढं हे नाही आहे. पाय दुखले तरी मग काय करू शकतो सांगा? मग आता चालच लागतं मला पायी पायी. मी आहे ना सोडून द्यासाठी. तू काय काळजी करतो त्याची? तू जिथं म्हणशील तिथं मी तुला सोडून देतो आणि घ्यायला येतो. पण लोक काय म्हणन? तुमच्याच गावातले लोक आहे सगळे, आणि सगळ्याच्या घरी जर मी अशी जातो तुमच्या गाडीवर जाईन तर काय म्हणतील लोक? सांगत नाही का तुमच्या घरी? नाही नाही, गावातल्या गावात नाही म्हणत मी. आता तू गावातून काम झालं म्हणजे जातं की नाही घरी? हा घरी जातं, कॉलेजला जातं, तेव्हाची गोष्ट करून राहिलो मी. आवडते मला तुझ्यासोबत राहिले. काय बोलले तुम्ही? नाही नाही नाही, म्हणजे तुला असं सोडून गिळून द्यायला आवडते म्हटलं मला. आवडन म्हटलं, मला चांगलं वाटन म्हणाले माय, असं असं म्हणतो मी. बरं मी काय म्हणतो, तुम्ही लग्न करा तर तुम्हाला मुलगा कसा पाहिजे लग्न करायसाठी? मला काय जास्त इच्छा नाही आहे, जास्त अपेक्षाही नाही आहे. मुलगा बस चांगला कमावत असला पाहिजे आणि सगळं वेळ सेटल असला पाहिजे तो. बाकी काही इच्छा नाही आहे दुसरी. आणि चांगलं मला काळजी घेणारा, लक्ष देणारा सगळ्या गोष्टीवर असा मुलगा पाहिजे मला. ठीक आहे ना, असा मुलगा पाहिजे मग. नाही मी तसा बराच आहे म्हणा. नोकरी आहे आणि मेन म्हणजे आता कंपनी हातातच आहे, पैसा भरपूर कमावतो आणि तसं काळजी घेणं तर एक नंबरच आहे. हो हो हो, मला माहित आहे तुमच्यात तर सगळे गुण आहे. पण तुम्हाला भेटणच ना कोणी ना कोणी चांगली. आणि दुसरी गोष्ट तुमची बायको आहेच ना शेवटी, मस्त एक नंबर. नाव नको काढू तिचं, काहीच गरज नाही तिचं नाव काढून. एक माझी बायको काहीच चांगली नाही आहे म्हटलं. तुझ्या समोर कोणीच चांगलं नाही आहे. नाही नाही, असं कसं? मला तर घरातले सगळे सांगते की तुमची बायको खूप सुंदर आहे म्हणून. काय करायची तिची सुंदरता? हा सांग, का ते सुंदरता आपल्या काही कामातच नाही? हा ते काय म्हणतात, तिकडे तिकडे वाटते तिची सुंदरता. त्याच्यापेक्षा मग नाही राहिलेलं ते पुरते ना सोबत. तुम्ही कुठे चालले आता इकडे? मी तुला सोडायला आलो होतो. म्हटलं चल, नाही काही आता गाडीनं म्हणत तर चल ना तिथपर्यंत पैदल पैदल, बोलत बोलतच चाललं जाऊ. तेवढाच आपला टाइम निघून जाते. हो चला ना, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पायी पायी आले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मला. मी काय म्हणतो, अजून पैशाची गरज आहे काय? असली तर सांगतो मला काय. हो हो, नक्की नक्की सांगा, तुम्हालाच सांगा. पहिले तर मी तुम्हालाच म्हटलं असतं तर परवडलं असतं. मी तर तुला त्या दिवशीच म्हटलं होतं की काही गरज असली तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट कर म्हणून. तर तू वहिनीला मागायला गेली. नाही, मी म्हटलं आता उसने घेतले तर द्यायचे कुठून, म्हटलं लवकर तर पैसे भेटत नाही आपल्याला. मग असं करायचं म्हटलं आपण की ताईले मागायचे, आपल्या कामातूनच काटून देतील म्हटलं त्या. मग दिले कोण? नाही ना, कोणच नाही दिले. मग शेवटी शेवटी तुम्हीच दिले. मग आता वापस करायची काही गरज नाही आहे. अजून काही लागलं तर सांगतो मला. ओके ओके, थँक्यू. वैशाली ताई, काऊन तुम्ही कपडे टाकून राहिले वाढायला? ती कुठे गेली? निकी कुठे गेली? हे गेली मला म्हणे मी जातो म्हणे आज, म्हणे मला लवकर काम आहे म्हणे, जायचं म्हणे कॉलेजमध्ये जा लागते म्हणे बा. तर ते चालली गेली आणि मला म्हणे मशीनीत कपडे आहे म्हणे, तेवढे तुम्ही टाकून दे जा म्हणे वाढायला म्हणे, अशी म्हणे. मग म्हटलं ठीक आहे, आता काय म्हणू तिला, थांब म्हणू. ठीक आहे म्हटलं, करून घेतो म्हटलं. मग मी वैशाली ताई, तिचं काम आहे म्हटलं ते. ते कधी जाओ कधी येऊ आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, पण आल्यावर पूर्ण काम केलं पाहिजे तिनं, हे तिचं काम आहे. आपलं काम नाही आहे ते. पैसे कायचे देऊन राहिलो आपण तिले? एकूण एका गोष्टीचे पैसे घेऊन राहिली म्हटलं, ते कमी घेऊन राहिली काय सांगा? नाही आता ते म्हणे बाई कॉलेजमध्ये जा लागते, मग आपल्याला असं वाटतं कॉलेजमध्ये जा लागते तर कायले बाया पुरीला अडवून ठेवा. चल म्हटलं टाकून घेईन म्हटलं मी. मग म्हणून मग मी टाकायला लागली कपडे, ते चालली गेली. वैशाली ताई, कामवालीला कामवालीसारखं ठेवा लागते. तेले जर आपण आपल्या घरच्यासारखं पाहिलं ना
तेही आपल्या डोक्यावर बसते. बरोबर काम करून राहिली होती ती, आणि आपण तिला आता चल बा चांगली आहे म्हणून थोडंसं वानतो, तर ती आपल्या डोक्यावर बसायला पाहून राहिली आता. मग अशानं तर खूपच झालं. मग आपण घरवाल्या असून आपण काम करा, आणि तिने येऊन काय मस्त 2 कामं केले ना चालली, आणि घेतले पैसे पुरेचे पुरे. मी अशानं पगार देत नाही की तिला पुरा पगार काटतोच मी तिचा आता. पण तिच्या मायनं बोली केली आहे ना, तिच्या मायनं केली असं बोली. काम करून राहिले का पुरं जेवढं काम, मग आपण कामाची बोली केली होती जशी त्यानं पैशाची केली, आपण नाही केली होती कामाची बोली. तर सगळे कामं करायला लागन. आमच्या इथं कामं कोणी करणार नाही. हां, तुम्ही एवढी मोठी बकेट उचलून आणून राहिल्या आणि कपडे टाकून राहिल्या. नुकसान झालं म्हणजे कोणाचं होईल? आपलंच होईल ना. आता याच्यानंतर सांगतो मी वैशाली ताई तुम्हाला. ती आली काम करायला लागली, तिनं जातो म्हटलं ना, तर तिला पहिले सांगत जा का मोहिनीसोबत भेट म्हणा. जायच्या पहिले तिला सांगून जात जाय म्हणा. हां, ते तर अशी इकडच्या इकडे निघून जाते अर्धे कामं टाकून. मी पाहतो ना उद्यापासून तिचं कशी कामं टाकून जाते तिथं. हो, तसं म्हणा लागन तिले. आणि ते कोणी पैसे मागे व 2,000 रुपये द्या म्हणे. तर मी म्हटलं जाय म्हटलं तिले मग म्हटलं मोहिनीले. तर नाही म्हणे तेली मागत म्हणे, आता तुम्ही देऊन द्या ना म्हणे तुमच्याजवळचे. नाही कामातले देत असेल म्हणे तर उसनेच द्या म्हणे. आता कायले पाहिजे तिले पैसे? त्या दिवशीच तर पैसे दिले 1,000 रुपये. हां, तिच्या माईला सांगा लागन. तिच्या माईनं सांगितले काय तर पैसे माहीत करायला लागन ना तिले. नाही तर हे इकडे पैसे घेत राहील आणि तिची माई शेवटी आपल्याला पैसे मागन. हिनं म्हणावं का दिलेच नाही मला. तुम्ही दिले काय मग तिले? नाही बा मी नाही दिले तिले पैसे घ्यायचे. सुमित बापूजी आले होते तेव्हा, तर सुमित बापूजी म्हणे मी देऊन देतो म्हणे वहिनी तुमच्याजवळ नसेल तर त्यानं काय मी दिले का नाही दिले. तर ते म्हणे मी बाहेर थांबतो म्हणे आणून द्या म्हणे. तर काय मी गड्या दिले का नाही दिले. तर हे सुमित बापूजी ना खरंच वैशाली ताई, आता आपण गोष्ट तर केली होती, पण हे जर तशीच निघाली तर हां, उलट म्हटलं ते परीपेक्षाही डेंजर निघून नाही तर हे निकी. कधी कधी असंही होते म्हटलं, आपण त्याला चांगलं चांगलं समजतो तो तसा निघते म्हटलं. मला तर असं वाटते कधी कधी का त्याला म्हणावं का परीलेच घेऊन या. हा काय करता कशी राहील, तर फक्त तिले जरासं सांभाळून राहायला लावा लागल. म्हणजे जसं पहिले आहे तशी नाही, पूर्ण कायद्यात ठेवतो तिले, पण तिलेच घेऊन या बा. हिच्यापेक्षा बरीच आहे ती. पण बापूजीचं तिचं नावच नाही घेऊन राहिली हो परीचं, अजिबात नाव नाही घेत. मला तर असं वाटतं काय मग तिले हे निकी पसंत येऊन राहिली काय तर हिच्या मागच येते. कधी आपण आता पाहिलं ना, ते जर किचनमध्ये गेली तर किचनमध्ये जाते पाणी प्यायसाठी. ते जर फरशी पुसायला गेली तर तिकडे जाते. आणि ते जेव्हा घरी जाते की नाही तर बरोबर तिच्या मागं जाते म्हटलं. ड्युटीवर चाललो म्हणते आणि तोपर्यंत थांबते म्हटलं ते जाईपर्यंत. आता बॉसच बनले ते, आता काही त्याला टेन्शनच नाही आहे. असंच त्याच्या मनात काही तिला मना जोगतं का असं मला करायचं आहे बा लग्न गिग्न म्हणून होऊ शकते का बा. आता परी काहीतरी गेली, पण परीसोबत थोडीशी टिस्टन झाली होई यायची वैशाली ताई. कसं करून हिच्यासोबत लग्न? हां, हे करून ठेवा आणि मग लग्नाच्या वेळेस पंचायत नाही काय त्याचं त्याला माहीत नाही आता काय करते काय नाही. तर आपण काय बोलावं त्याच्यात? नाही बाई वैशाली ताई, मला कधी थोडंसं ध्यान द्यावं लागेल आता ह्या गोष्टीवर. आता जर असं दुर्लक्ष करून राहिली कोणी घरात तर ह्या ताल चालूच आहे. मी तर म्हणतो तिचं शेणं बंद करावं इथं निकीचं. तिच्या माईला शिव देत जा. नाही हो, काम गिम करते ते पोरगी, असतो नाही का काम नाही करत म्हणून. काम करते ती. हे असं अर्ध काम टाकून जाते ना आपल्या अंगावर. मग काय करावं? पण मग पैसे काय जे द्याव तिले? फक्त काय आली थोडेसे 2-4 कामं केले त्याचेच पैसे द्याव काय? आणि आपल्या मतानं म्हटलं तसं करतही नाही ते. हां, दिले जर म्हणावं का याची भाजी कर तर करून ठेवते, तर कशीची कशी भाजी करते. स्वयंपाक तर चांगला केला पाहिजे ना. तुला नाही आवडत ना तर तुला तर पटतही नाही. हो आता तुला म्हटलं मी ते पोळ्या टाकून बाकीचं करून भाजी मी करतो, तर नाही तुम्ही करू नका वैशाली ताई, तुम्ही करू नका वैशाली ताई, अशीच करतो नुसतं. बरं जाऊ द्या, पाहू मग करू नंतर विचार तिचा. अरे परिवहिनी, तुम्ही इथं ऑफिसमध्ये आज? तुम्हाला तर काढलं वाटतं ना जॉबवरून, मग तुम्ही कशा काय आले इथं? भाऊजी मला ना सुमित सोबत भेटायचं आहे, मला भेटू द्या ना थोडं. सुमित सोबत? सुमित आता तुम्हाला माहित नाही का कंपनीचा बॉस बनला तर? हो माहिती आहे मला, ते बॉस बनले या कंपनीचे. पण मला ना त्यांच्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. पण तो तर आलाच नाही. आला नाही काही अजून. आणि तो पहिल्यापेक्षा बदलूनही गेला वहिनी. आता आता बॉस बनला ना तो, आता आमच्यावरच हुकूम झाडायला पाहिजे तो आता. यायचीच आहे का अजून ऑफिसमध्ये? बरं मी वेट करू का त्यांचा? इथेच उभं राहून वेट करते, आले म्हणजे मग बोलते मी त्यांच्यासोबत. वेट करून काहीच फायदा नाही वहिनी. येणं त्याची गॅरंटी नाही आहे. तो कधी येते कधी नाही येत. आता तो कसा त्याच्या मर्जीचा मालक झाला ना. कोण तुमच्यासोबत बोलत नाही का तो आता? नाही ना, माझ्यासोबत बोलत नाहीये. माझं आणि त्यांचं बोलणं बंद आहे. फोन केला तर फोन पण नाही उचलत, म्हणून मी ऑफिसमध्ये भेटायला आले त्यांना. काय वहिनी, तुम्ही सगळं चांगलं चांगलं सोडून दिलं आणि त्या बॉसच्या मागे लागून गेल्या विनाकारणच. भाऊजी ती चुकी होती माझी, आता काय करणार होती मी? हा, माणसाकडून चूक होतेच. चूक झाली तर त्याची एवढी मोठी शिक्षा दिली त्यांनी मला, सोडूनच दिलं म्हटलं. असं करा वहिनी, तुमचा नंबर देऊन द्या मुले. तो आला म्हणजे मग मी तुम्हाला फोन करतो, चालेल काय? नाही कशाला, मी वेटच करते ना त्यांचा इथे. ते आले की मग त्यांच्याशी बोलते. मला थोडं बोलायचंच होतं फक्त त्यांच्याशी. बरं बरं ठीक आहे ना, बोलून घ्या तुम्ही. पण आता तो सध्या आहे नाही, तर मग बसा तुम्ही हिच्यावर घ्या एक इथं आणि बसा ना. नाही नाही, नको नको. आणखी त्या मालकीनबाई येतील तर त्यांचं माझं पहिलेच पटत नाही. आणि ते बॉस, मग बॉस कुठे गेले त्याचे हस्बंड? माहित नाही मला कुठे गेले काय गेले. माझा आणि त्यांचा काही कॉन्टॅक्टच नाही आहे म्हटलं. त्या बॉसचा तर काही आता पताच नाही आहे आता वहिनी. हो का? येत नाही का ते आता ऑफिसमध्ये? नाही नाही, त्याला काढून टाकलं म्हणते ना त्याच्या बायकोनं. ते त्याच्या बायकोची कंपनी आहे म्हणते हे. आम्हाला तर आता माहीत झालं. आम्हाला असं वाटतं का तोच आहे मालिक खऱ्या. अच्छा, मला पण वाटलं होतं तसंच हेच मालिक आहे म्हणून. आपण सगळ्यांनाच धोका खाल्ला वहिनी. हो,
आता फरक एवढा पडला का? आता तुमचं सगळीकडे झालं होतं की बॉसचं तुमचं अफेअर आहे म्हणून तुम्हाला सर्व्हिसला वगैरे ठेवलं होतं ना, ते ना घर दिलं होतं. हो त्याचीच तर शिक्षा भोगत आहे मी भाऊजी आता. हे शिक्षा आहे आणि माझं प्रायश्चित पण हेच आहे की मी सगळं काही सोडलं आता. सगळं सोडलं आणि आता फक्त सुमितच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो माझ्याशी बोलत नाही. वहिनी मी पण बोलतो, तुम्ही जर आता खरोखर पश्चाताप प्रायश्चित करत असाल तर मी बोलतो त्याच्यासोबत आणि म्हणतो कसं आहे, तुमचं जर घर बसलं ना तर चांगलीच गोष्ट आहे, आम्हाला आनंद होईल त्या गोष्टीचा. भाऊजी उपकार होतील तुमचे तुम्ही जर त्यांना सांगितलं तर, पण खरोखर माझ्याविषयी त्यांना म्हणा पण काही ना काही. बरोबर म्हणतो मी. बसा तुम्ही, येईनच तो, एखादा तास लागेल त्याला अजून. ओके ओके ठीक आहे. बरी हे काय आली इथं आता? तू काय आली इथं? कोण बोलावलं तुला? तुला सांगितलं होतं ना माझ्या मागं येऊ नको, ऑफिसमध्ये येऊ नको बिलकुल म्हणून. सुमितजी प्लीज मला माफ करा ना आता. हा खरंच मी आयुष्यात कधी असं परत करणार नाही ना. मला काही घेणं देणं नाही तुझ्यासोबत. मी त्या दिवशीच तुला म्हटलं होतं का मी तुझ्यासोबत कोणतंच घेणं देणं ठेवत नाही. आणि आता मी सोडचिठ्ठी पण घेतो काय? मला दुसरं लग्न करायचं आहे. काय दुसरं लग्न? पण तुम्ही तर असं कधी विचारच नव्हता केला की मी लग्न करणार म्हणून. चला माझं तर ठीक आहे, मी हे केलं, पण तुम्ही तुम्ही केव्हापासून? तू करू शकतो, मी नाही करू शकत काय काहीच. प्लीज प्लीज सुमित प्लीज मला माफ करा ना आता. एवढ्यांदा करा ना, त्याच्यानंतर नका करू, मी काहीच म्हणणार नाही. पण प्लीज एवढ्या वेळेस करा ना. एवढ्या वेळेस नाही, तेवढ्या वेळेस नाही. मी तुला माफ करत नाही परी. मी तुला आता सांगतो. शेवटचा निर्णय आहे का हा तुमचा? हो, शेवटचा निर्णय आता ह्या. ठीक आहे मग मी माझं बघते मग आता काय करायचं ते. तुम्ही करा, तुम्ही खुशाल लग्न करा, तुम्हाला सोडचिठ्ठीची पण गरज पडणार नाही. मी माझं करते जे करायचं आहे ते आता. काय करतो तू? काय करायचं आहे तुला आता? बरोबर करते मी आता जे करायचं ते, एकदम बरोबर करते. आता नाही ना तुम्हाला माझी गरज, तर ठीक आहे मी पण करते आता माझं जे करायचं आहे ते. काय बिन आता काय करते हे? हा, आता मला लक्ष ठेवायला लागेल कडे याच्यावर. हो ना, किती झालं तर माझी बायको आहे हे. कोणाकोणाला उत्तर देऊ मी हिनं काही केलं तर? मला असंच वाटून राहिलं हिच्या मनात काहीतरी येऊन राहिलं आता. तू कोणाची वाट पाहून राहिली तर कमरे किमरीवर हात ठेवून? कोण येऊन राहिलं स्वागत करायला तुझ्या? मी कोणाची वाट पाहू राजेशजी? मला कोणाची वाट पाहायची गरज आहे? मी तुमची. तुमची नाही वाट पाहू काय? असं माझी वाट पाहून राहिली तू आज? काहून? काही पाहिजे होतं काय? नाही ना हो, काही नाही पाहिजे. म्हणजे बायकोनं वाटही पाहिली नवऱ्याची, तरी काही पाहिजेच असं काही तिले? काही मतलबाशिवायच वाट पाहते काय बायको? नाही म्हटलं आता बा वाटच पाहून राहिली तर काही ना काही पाहिजे असेल, काहीची ना काहीची गरज असेल तुला आता. आता मला काहीचीच गरज नाहीये. तुम्ही सांगा, पहिले मला पैसे नाही देत तुम्ही पैसे पैसे करू. आता माझ जोड राहते सगळे पैसे तुमचे, आता मी मागतो का तुम्हाला? काहून का मला गरजच पडत नाही आता पैशाची. काहून आता नाही जात काय? ब्युटी पार्लर मध्ये नाही जात आता? काहून मी चांगली नाही दिसून राहिली का तुम्हाला? नसन दिसन तर जातो. नाही नाही बा, अशीच चांगली आहे. काही नको जाऊ ब्युटी पार्लर मध्ये, फालतू 1000-2000 रुपयाला चुना लावून येतं. त्याच्यापेक्षा आपल्या घरीच चांगली राहत जाय आणि ते बेसन बेसन काही लावून घेत जाय घरचं. जुने लोक तसेच लावे. पार्लर होतं काय पहिले? जुन्या बाया बायला मिळा अशा म्हटलं बेसन लावून घे, कोणी काही दही लावून घे, कोणी काही लावून घे. आणि तू तर बस कुठली सुटली का चालली पार्लर मध्ये 1000-2000 रुपयाला चुना लावतो. भले बेटा बारा जे तुम्ही खर्च आले, हा बायकोसाठी एवढे खर्च करायला नाही पाहत. काय करतो मोहिनी फालतू पैसे खर्च करून? मी स्वतः पाहिलं काय त्या कधी मला एवढे पैसे खर्च करतो म्हणून? स्वतःसाठी पाहिलं का कधी? हा, तेच ते कपडे घालतो मी, पण असं नाही का दुसरे कपडे आणून का काही आणून करतो काय मी? सांग बरं, माझ्या खर्चच नाही म्हटलं फालतूचा काही. नाही बा, मला नाही आवडत, मी तर घालतो. मला अलग अलग जसे वाटले तसे मी घालतो. ते तुम्हाला पटो नाही पटो ते तुमचा विषय आहे, तुम्ही करा कंजूशी, मी काय करू? बचत करायला लागते, बचत करणं शिकायला लागते. आज बचत करू तर उद्या कामात येईन आपल्या. राजेशजी बचत करायला लागते, मी नाही म्हणत अशी का करायला लागत म्हणून. पण जेवढी बचत करायची तेवढी बचतही करा. जेवढं अंगाले खाले प्याले कपडा लत्याले लागते तेवढं ठीक करा. तुम्ही म्हणून सगळं बचतच करतो, काही खात पेतच नाही. एक दिवस एकाचा हातचा नाही आहे, मरून गेलं तर काय करता? एवढी इस्टेट जमा होती का आपल्याकडून? आणि राजेशजी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्या सुमित बापूजीला समजून सांगून द्या म्हटलं काय, नाही तर त्या कामवाली सोबत काही सांगता नाही लग्न करून घेईन तर. काहून काय केलं त्यानं आता? काही नाही केलं. ते कामवाली पोरगी नाही काय, तिला पैसे दिले उसने दिले म्हणते बा, असं मला समजलं. 2000 रुपये मागितले होते म्हणते तिनं, तर वैशाली ताईनं काही दिले नाही. म्हटलं म्हणते का तिले मग बा मोहिनीले जिनं ठेवलं तिले तर येईनं दिले म्हणते तिले. असं असं गरज असेल तिली म्हणून दिली असं. मागल्या दिवशीच तर दिले मी दिले, पहिल्याच दिवशी आल्याबरोबर त्याच दिवशी 3000 रुपये मागितले तरी दिले ना तिले. मग तिला बार बार काय पैसेच देईन काय आपण? हे पाय किती दिन माणूस तिले, तिचा पगार पेटेपर्यंत दिन ना, महिनाभरेपर्यंत तेवढे तिनं मागितले तर देत राहायचं. हे काय न देणं काय आणि थोडे थोडे देणं काय, काय फरक पडते आपल्याला? नाही पण तिच्या मायसोबत ठरलाय ना आपलं पैशाचं, मग तिच्या माईला द्या लागेल ना पैसे. पोरीच्या हातात देऊन द्याव काय पैसे आपण? जाऊ दे तू, लहान लहान गोष्टीचं टेन्शन नको घेत जाऊ बरं. इथं उभी नको राहू, जाय तिकडे आराम कर. नाही तर मग कामवाली बंद करतो तर कामं कर. काही एवढं काही फरक पडत नाही. कायले फालतू एवढं मोठे पैसे जाते माईवाले खर्चात मग? हा, तुझ्या यानं म्हटलं मला सगळ्यासाठीच कामवाली लावा लागली. मायानं म्हणजे राजेशजी, हा मायानं काऊन लावली? तुम्ही लावू नका, काढून टाका तिले, बंद करा. डॉक्टरनं सांगितलं होतं ना, नाही तर काय लावली असती. म्हटलं असतं का कर मोहिनी, शेवटपर्यंत कामं करतच असते. नाही तर आई म्हणत नाही काय कामं करायच लागते म्हणते, आम्ही नाही केले काय म्हणते. तुमच्या आईचं सोडून द्यावं, तुमच्या आईला काही डोकं आहे का बोलायला? काही बोलते कुकडच्या कुकडे. मोहिनी तुला किती वेळा सांगितलं की त्या आईच्या नांदी लागत नको जाऊ आणि तू तिला बोलत नको जाऊ. मी काय बोलतो तिले? कधी बोलली मी? हा, मी बोलत नाही म्हटलं आता पहिले. आता पहिले बोलायचं काय, मी बोलतच नसतो. त्याचे ते माझ्यावर बोलाले. मामीजी कुठे गेलं मग? आई आहे ना, स्वयंपाक घरात काहीतरी करून राहिली माझ्यासाठी. मी म्हटलं आई मला भूक लागली,
तर काहीतरी करतो म्हणजे बा थालीपीठ का काहीतरी करून देतो म्हणे. मस्त आहे तू आता आईला ठेवून घेतलं इथं तर. हा मस्त काय म्हणते तर काही काही करून मागतं नवीन नवीन, मजा आहे बा तुझी. मग तेच तर मजा असते राजेशजी, आईला ठेवायचं. आई सोय तर करून देते. सासूले म्हटलं असतं करून द्या तर करून दिलं असतं काय. मग म्हणते लोक का सासूतनं माहीत मध्ये फरक नाही समजावं म्हणते. म्हणून तर बरं आता पहिले आता बाई माझी इच्छा झाली हे खायची. देता काय देते काय करून. मला 4 गोष्टी सुनावते म्हटलं. आला काय रे लयच उशीर केला त्यात आधी आले. दादा मीटिंग होती आज तर मुंबईचे आले होते क्लायंट म्हटलं, म्हणून मग मला वेळ लागला. ते पहिले आले वेळ झाला आणि मग ते इकून तिकून गेले तर यायला समजून सांगा लागलं बाकीचे एम्प्लॉईजले कामं. त्याच्यानं मग मला उशीर झाला थोडासा. नवीन डील भेटली दादा मला आता. हो काय रे चला चांगलं आहे, अशीच प्रगती कर चांगली. मग बापूजी पेढे गिडे नाही आणले तुम्ही तर. अरे यार वहिनी लक्षच नाही राहिलं. उद्या आनंद पेढे तुम्हाला पेढे देईन. पेढे खायची इच्छा आहे का तुमची? मग नाही तर काय तर आता एवढं खुशीचं हे आहे तर मग वाटतेच ना आपल्याला पेढे खाऊ. मग खुशीच्या मोक्यावर काय खातो आपण. वहिनी ठीक आहे आनंद ना आता उद्या आणून. आता रात्र झाली का नाही, आता नाही आणत. आता उद्या जाईन मी तर उद्या घेऊन येईन. तू जेवण कर आता आणि झोपून राह. आम्ही झोपतो आता. मला तर स्वयंपाक घरातून वाशून राहिला. स्वयंपाक करायचं कोण करून राहिलं तेवढ्या रात्री काही. हे मोहिनीची आई होती काही खायची इच्छा झाली म्हणते तर थालीपीठ बनवून देऊन राहिली म्हणते इले. तर तिची आई होती. वहिनी माझ्यासाठी बनवायला लावा ना एखादा, मलाही आवडते थालीपीठ. हा बापूजी मी काय 1-2 खाईन. आई 3-4 कर तेच खाऊन घे तुम्ही पण. दादा मला गोष्ट सांगायची होती एक तुले. सांग ना तर बोल ना. बरं उद्या सांगन, ही आपली ऑफिसच्या शेची आहे. उद्या सांगन मी काही विचारायचं होतं तुले. बरं विचारजो. आता झोपू दे आता रात्र होऊन राहिली. मग सकाळी विचारजो कोणती गोष्ट असेल तर. हा दादा ठीक आहे. चल मग गुड नाईट. तुम्ही झोप आता. मी एखादा थालीपीठ खाऊन घेतो ना मी झोपून जातो. चला बा आपले बहीण भाऊ मग मोहिनीला सपोर्ट करत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओला भरभरून कमेंट करा. आणि आपण उद्या मग नाव घेऊ. आजच्या व्हिडिओला कमेंट करा, उद्या आपण सगळ्याचे नाव घेऊ. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओ.